नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। चंद्रपूर शहरामध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार होत असल्याचं उघडकीला आलेलं होतं। धाड टाकल्यानंतर पोलीस तपासात धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे। शहरातील क्राइस्ट रुग्णालयातील आयसीयूचे प्रभारी डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना काळा बाजार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। क्राइस्ट रुग्णालयातल्या या गैरप्रकारात या डॉक्टरला मदत करणाऱ्या 2 नर्सेसना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज रात्री 8 वाजल्यापासून 15 मे पर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे। या दरम्यान मेडिकलसह अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहतील। अत्यावश्यक साहित्य आणि भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करून होते। वर्ध्यामध्ये आजपासून 13 मे पर्यंत प्रशासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून लॉकडाऊनला सुरुवात झालेली आहे। 13 मे सकाळी 7 वाजेपर्यंत हे नियम लागू असतील। या लॉकडाऊनमध्ये किराणा, भाजीपाला, फळ, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थ सर्व दुकानं बंद असतील। सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत घरपोच सेवा देता येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। उस्मानाबादमध्ये आजपासून 6 दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे। वाढते कोरोना रुग्ण आणि मृत्यूचं प्रमाण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता जनता कर्फ्यूचा अंतिम निर्णय घेतला गेलाय। हा जनता कर्फ्यू 13 मे सकाळपर्यंत लागू असेल। दरम्यान रुग्णालयांसह मेडिकल आणि लसीकरण केंद्र मात्र सुरूच असतील। अमरावती जिल्ह्यामध्ये 7 दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे। जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्या कारणामुळे प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय। दुपारी 12 वाजल्यापासून 15 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे। या लॉकडाऊनमध्ये भाजीपालासह किराणा दुकानंही बंद राहणार असून फक्त ऑनलाईन सुविधा सुरू राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। नागपूरमध्ये 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण आज होणार नाहीये, कारण लसीचा पुरेसा साठाच नसल्या कारणामुळे पालिकेनं हा निर्णय घेतलाय। 18 ते 44 या वयोगटातल्या नागरिकांसाठीचं मात्र लसीकरण 6 केंद्रांवर पार पडेल। लहान मुलांसाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत। कोरोनाशी लढण्यासाठी बालरोग तज्ज्ञांची एक टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाला या संदर्भातल्या सूचनाही केलेल्या आहेत। तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोक्याची असल्यानं त्यासाठी पूर्वतयारी करण्याचे आदेश दिले गेलेत। कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना घातक ठरतोय, कारण तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका अधिक असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे। पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक झालेला होता। त्यामुळे आता तिसऱ्या लाटेमध्ये हा धोका आणखीन वाढेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय। आतापर्यंत 10,000हून अधिक लहान मुलं कोरोना बाधित झालेली आहेत। त्यामुळे तिसऱ्या लाटेची तयारी करताना राज्यातल्या लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर्सची मागणी करण्यात येते। लहान मुलांसाठी मुंबई महानगरपालिकेचं 500 बेडचं स्वतंत्र जम्बो कोविड केंद्र सुरू करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालिकेच्या तब्बल 20,000 बेड्सच्या रुग्णालयांसाठी ऑक्सिजन निर्मिती सुद्धा पालिका स्वतःच करणार असून यापुढे राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर ऑक्सिजनसाठी अवलंबून राहावं लागणार नाही, असंही पालिका आयुक्त चहल यांनी सांगितलेलं आहे। प्रकृतीच्या कारणामुळे शरद पवार गेल्या काही दिवसांमध्ये सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर होते, पण आता त्यांची प्रकृती सुधारत असून त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केल्याचे संकेत मिळतात। पवारांनी नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून काही सूचना केलेल्या आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला शरद पवारांनी सूचना केल्या आहेत। राज्यासाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। राज्यातल्या 8 जिल्ह्यांमधली कोरोना रुग्णसंख्या घटलेली आहे। औरंगाबाद, जळगाव, भंडारा, नांदेड, नाशिक, ठाणे, मुंबई आणि लातूरचा यात समावेश आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिलेली आहे।
टेस्ट, ट्रेस आणि ट्रीट या त्रिसूत्रीमुळे लातूरात कोरोनाची आकडेवारी कमी करण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती पालिकेने दिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या घटली आहे। शासनाच्या निर्देशानुसार केलेला लॉकडाऊन यशस्वी ठरला असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं गेलं आहे। या काळात कोरोना टेस्ट देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या। तसंच रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार केल्यानं कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याची माहिती दिली गेलेली आहे। परभणी जिल्ह्यातल्या सर्व कोविड रुग्णालयातल्या उपलब्ध बेड्सची माहिती आता थेट लोकांच्या हाती येणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकारातनं एक मोबाईल ॲप विकसित करण्यात आलेला आहे। या ॲपमुळे लोकांना तातडीनं रुग्णालयातल्या रिक्त बेड्सची माहिती मिळवणं सोपं होणार आहे। आपल्या जीवाची पर्वा न करता वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी दिवस रात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत असल्याचं दिसतंय। त्यांच्या कामगिरीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांनी पत्र लिहत त्यांचं कौतुक केलंय। हे पत्र पालिकेनं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरनं शेअर केलंय। लता मंगेशकर यांनी BKC हॉस्पिटलचे डीन डॉक्टर राजेश डेरे यांना हे पत्र लिहिलंय। परिचारिकांची वाढती गरज लक्षात घेता राज्य सरकारनं नांदेडमध्ये शासकीय परिचर्या महाविद्यालय अर्थात नर्सिंग कॉलेजला मंजुरी दिलेली आहे। येत्या शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू करण्याबाबतची तयारी करण्यात यावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिलेले आहेत। देशातल्या कोविड स्थितीला तोंड देण्यासाठी नितीन गडकरी यांची मदत घेण्याच्या विधानाचं समर्थन शिवसेनेचे नेते आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलंय। कुणाकडे जबाबदारी द्यायची हे भाजपचा अधिकार आहे, पण माझ्या दृष्टीनं गडकरींसारखं नेतृत्व जर लाभलं तर कोरोना थोपवण्यामध्ये नक्कीच यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। गडचिरोली जिल्ह्यातला कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। त्यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या कोविड सेंटरला भेट दिली। त्यानंतर जिल्ह्यातील कोविड स्थितीचा आढावा घेतला आणि जिल्ह्यात लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले। वर्ध्यामध्ये आता कोविड मृतांच्या अंत्यसंस्कारांसाठी नातलगांना शुल्क द्यावं लागणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। नगरपालिकेच्या ऑनलाईन सभेत हा निर्णय घेतला गेलाय। वर्ध्यातील स्मशानभूमीत कोरोना बाधित मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे आकारले जात नव्हते, मात्र खर्च वाढत असल्यानं पालिकेनं आता या खर्चासाठी असमर्थता दर्शवल्यानं मृतांच्या नातेवाईकांकडून आता शुल्क आकारलं जाणार आहे। पुण्यामध्ये निर्बंधांची कठोर अंमलबजावणी झाली तर रुग्णसंख्या नियंत्रणात येईल। त्यामुळे निर्बंध आणखी कठोर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। परंतु पुण्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत कोणतंही भाष्य त्यांनी केलेलं नाही। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पुणे जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली होती। कोरोनामुळे मागील संपूर्ण वर्ष प्रत्यक्ष शाळेशिवाय गेलेलं आहे। आता ही शाळा नेमक्या केव्हा सुरू होतील याबद्दल साशंकताच आहे। त्यामुळे यंदाही फीमध्ये कपातीसाठी पालकांनी आता शाळा व्यवस्थापनांकडे मागणी केलेली आहे। शाळा व्यवस्थापनांचा मात्र त्याला विरोध आहे। ऑनलाईन याचिका, स्वाक्षरी मोहीम अशा माध्यमांमधून पालक संघटना फी कपातीसाठी मोहीम राबवत आहेत। कोरोना काळात पालकवर्गही मोठ्या आर्थिक संकटात सापडल्यानं फी कपातीसाठी पालक आणि शाळा व्यवस्थापनामध्ये आता वाद होत होते। अनेक पालक कोर्टापर्यंत देखील गेलेले होते। एकीकडे मुख्यमंत्री कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन करतायत, तर दुसरीकडे शिवसेनेचेच मंत्री कोरोनाचे नियम पायदळी तुडवत असल्याचं दृश्य बीडमध्ये बघायला मिळालंय। बीडमधील बाळासाहेब ठाकरे बीड केअर सेंटरचा उद्घाटन कार्यक्रम होता। या कार्यक्रमात स्टेजवर शिवसेनेच्या डझनभर मंत्री आणि आमदार पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावलेली होती। या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला होता। महाराष्ट्र सरकारनं कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ब्रेक द चेनची नियमावली जाहीर केलेली आहे, पण भुसावळ शहरात या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत आहे।
बाजारपेठांमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी होतीये। दुसरीकडे बंद दाराआड व्यापारी व्यवसाय करत असल्याचं देखील बघायला मिळत आहे। एवढंच काय तर व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्यासाठी सांगायला गेलेल्या पालिका आणि पोलीस प्रशासनासोबत व्यापारी हुज्जत घालताना दिसतात। स्पुटनिक भारतामध्ये वापरण्याआधी रशियानं केलेल्या दाव्यांचं परीक्षण केलं जाणार आहे। शास्त्रीय डेटा पाहूनच मंजुरी दिली जाईल अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर वी.के. पॉल यांनी दिलेली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। स्पुटनिक लसी व्यतिरिक्त जॉन्सनची पण सिंगल डोस लस आलेली आहे। सर्व परीक्षणांनंतरच भारतानं लस लागू केली तर लसीकरणाला वेग येईल असंही त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कबूल केलंय। म्हणजेच केंद्रानं लसी कमी दिल्या असं म्हणणं आता योग्य नसल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेली आहे। तर दुसरीकडे जो एक रकमी चेक राज्य सरकारच्या हातात आहे तो त्यांनी सोडावा असं दरेकर यांनी सुनावलेलं आहे। नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय। नागपूर महानगरपालिकेला स्वनिधीतून लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी असं विनंतीपत्र त्यांनी लिहिलेलं आहे। या लस खरेदीकरता नागपूर महानगरपालिका 10 कोटी रुपयांचा निधी खर्च करायला तयार असल्याचं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलंय। भुसावळ तालुक्यातल्या आयुध निर्माणीमुळे वरणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोला गेलाय। तब्बल 100 लाख अॅम्युनिशन अमेरिकेला रवाना करण्यात आलेले आहेत। आयुध निर्माणी वरणगाव गुणवत्तापूर्ण युद्ध सामुग्रीचं उत्पादन करणारं युनिट म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार आहे। अहमदनगर जिल्ह्यात 13 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येणार आहेत। या सर्व ऑक्सिजन प्लांटचं काम जिल्ह्यातल्या 4 एजन्सीजना देण्यात आलेलं आहे। ऑक्सिजन प्लांट नगरमध्ये सुरू झाल्यावर दिवसाला 1925 जम्बो सिलेंडर ऑक्सिजनचा साठा मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे। स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत राहा। ब्रेकनंतर स्पीड न्यूज मध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। मराठा आरक्षण उपसमितीची आज दुपारी 12 वाजता बैठक बोलावण्यात आलेली आहे। सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होईल। त्या बैठकीला अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे उपस्थित असतील। या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबतची पुढची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडी बेजबाबदारपणे वागल्यामुळे आरक्षण टिकू शकलं नसल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे। अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी प्रलंबित असल्याचं त्यांनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टात काय सुरू आहे हे महाविकास आघाडीला माहितीच नसल्याचा आरोपही खोत यांनी केलाय। मराठा आरक्षणाबाबत पुढे काय पाऊल उचलायचं, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका करता येईल का, या सगळ्यावर विचार सुरू असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणासंदर्भातला कायदा रद्द केला तो दिवस सगळ्यांसाठीच काळा दिवस ठरल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले। सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानं भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झालेत। लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, त्यांना रस्त्यातच अडवा असे आदेश उदयनराजे यांनी मराठा बांधवांना दिलेले आहेत। हा सर्वोच्च न्यायालयाचा जरी निकाल असला तरी राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे। वेगवेगळ्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्टपणे मांडलेली नाही असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला। मुंबईमध्ये 900 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेलं आमदार निवास वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। महाविकास आघाडी आणि भाजप यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात केलेली आहे। 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार निवास बांधण्याचा निर्णय घेतलेला होता। यासाठी 600 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता, मात्र त्यानंतर हे काम रखडलं। महाविकास आघाडी सरकारनं अत्याधुनिक आमदार निवास बांधण्यासाठी 900 कोटींचं टेंडर काढलंय, त्यामुळे वाढीव टेंडरबाबत भाजपनं आक्षेप घेतलाय। काँग्रेसच्या संसदीय बैठकीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना स्थिती हाताळण्यावरून मोदी सरकारला चांगलंच फटकारलंय। देशाच्या प्रमुख राजकीय नेत्यांना जनतेविषयी कोणतीही सहानुभूती नसल्यानं केंद्र सरकारनं जनतेला
अपयशी ठरवल्याचंही त्यांनी म्हटलंय. कर्नाटकात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ही घोषणा केलेली आहे. कर्नाटकात 10 ते 24 मे पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.